नमस्कार मित्रांनो, तर आज आपण करत आहोत 100 डेज इक्वल टू 100 कोड इन सी लँग्वेजचा दुसरा प्रोग्राम। तर आजचा आपला क्वेश्चन असणार आहे की टेक इनपुट फ्रॉम युजर अँड असाइन टू व्हेरिएबल्स। तर हॅच इन्क्लूड stdio.h नावाची आपण हेडर फाईल घेतलेली आहे। त्याच्यामध्ये असतात प्रीडिफाईन, प्रिंटएफ आणि स्कॅनएफ। इंट मेन करून आपण आपला प्रोग्रामला स्टार्ट करूया। मेन असतो आपला एंट्री पॉइंट। तर आता आपण इंट ए आणि बी जे आपण युजरकडून इनपुट घेणार आहे ते ए आणि बी या व्हेरिएबल्सला आपण ती व्हॅल्यू असाइन करणार आहे। तर ए आणि बी चा जो आपण व्हॅल्यू घेणार आहे ते आपले नंबर्स असणार आहेत, साधे इंटिजर्स। तर त्याच्यासाठी आपण इंट हा डेटा टाइप घेतलेला आहे। जर आपण पॉइंट मधून व्हॅल्यू घेतली तर आपण त्याच्यासाठी फ्लोट घेऊ शकतो, कॅरेक्टर घेतलं तर आपण त्यासाठी कॅर घेऊ शकतो। तर प्रिंटएफ करून आपण आउटपुटला काय दिसणार आहे पहिल्यांदा तर एंटर द फर्स्ट नंबर, म्हणजे जो आपण युजर फर्स्ट नंबर टाकणार आहे तो ए ला असाइन होणार। तो असाइन करण्यासाठी आपण वापरणार स्कॅनएफ। तर स्कॅनएफ एंटर करून आपण %d घ्यायचंय। %d म्हणजे इंटचा फॉर्मॅट स्पेसिफायर। जर आपण फ्लोट मध्ये म्हणजे पॉइंट मध्ये व्हॅल्यू घेतली असती तर आपण फ्लोट ए बी केलं असतं आणि %f इथं घेतलं असतं। तर कॅरेक्टर घेतलं असतं तर तिथं कॅर घेऊन %s घेतलं असतं। तर %d घेऊन आपल्याला ए च्या ऍड्रेसमध्ये ती व्हॅल्यू असाइन करायची, म्हणून आपण अँड म्हणजे ऍड्रेस ऑफ ए असतं। तर सेकंड नंबर घेऊया आपण प्रिंटएफ करून एंटर द सेकंड नंबर, म्हणजे जो सेकंड नंबर येणार आहे तो आपण बी ला असाइन करू शकतो। तर बीचा पण आपण इथे डेटा टाइप इंटच घेतलेला आहे, त्यामुळे ते देखील %d अँड बी। अँड म्हणजे आपला ऍड्रेस ऑफ बी असणार आहे। ती जी व्हॅल्यू युजरकडून इनपुट घेतोय ती आपण बीच्या ऍड्रेसमध्ये जाणार आहे। नंतर आपल्याला दोन्ही व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायचे असतील तर आपण प्रिंटएफ म्हणजे आउटपुटला प्रिंटएफ करून व्हॅल्यू ऑफ ए ला जो युजर व्हॅल्यू देणार आहे तीच आपल्याला परत डिस्प्ले होणार आहे आणि बी ला जी असणार आहे तीच डिस्प्ले होणार आहे। तर ए इज इक्वल टू %d मध्ये ती व्हॅल्यू आपली गेलेली आहे आणि बी इज इक्वल टू ऑल्सो %d असणार आहे। आपल्याला व्हॅल्यू कशाच्या दाखवायच्या आहेत, ए आणि बीच्या, म्हणून आपण पुढे लिहिणार कोमा करून ए बी। तर रिटर्न 0 कारण आपण इथं इंट मेन घेतलेला आहे। काल जसं सांगितलं वॉइड मेन घेतलं असतं तर आपण गेट ch केलं असतं। रिटर्न 0 घेऊन आपण आपला प्रोग्राम कंप्लीट करूया कर्ली ब्रॅकेट क्लोज करून। तर आपला आउटपुट आता आलेला आहे। जसं की आपण प्रिंटएफ मध्ये एंटर फर्स्ट नंबर लिहिलं होतं, तर मी आता एंटर फर्स्ट 10 केलं आणि सेकंड नंबर केला 20, तर त्याच व्हॅल्यू आपल्या ए आणि बी ला असाइन होणार आहे। तर आपला आउटपुट आलेला आहे।